महाराष्ट्रातला शेतकरी गेल्या महिनाभरापासून दोन गोष्टींची वाट बघतोय. एक म्हणजे पाऊस आणि दुसरी म्हणजे कर्जमाफी. आणि आज यातली एक प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे, कारण राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी एबीपी माझाशी बोलताना एक मोठी घोषणा केली. त्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे. आता या कर्जमाफीचं स्वरूप कसं असेल, त्याची अंमलबजावणी कशी कधी होईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीची घोषणा काही अजून अधिकृतरित्या झालेली नाहीये, तर यंदाच्या अर्थसंकल्पातच मुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. तेव्हाची तारीख होती 6 मार्च 2024. मग आज परत कर्जमाफीचीच घोषणा कशासाठी? त्याचं झालं असं आहे की मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची पहिली घोषणा केली तेव्हा त्याची डेडलाईन दिलेली होती 30 तारखेची, 30 जूनची. ती डेडलाईन सरकार पाळू शकलं नाही. तेव्हा कृषी मंत्र्यांनी 5 जुलैची नवी तारीख दिली, पण ती सुद्धा हुकली. तारखा बदलत होत्या आणि वेळोवेळी तारखा का हुकतायत याची कारणं सुद्धा बदलू लागली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा कर्जमाफीच्या घोषणेपेक्षा त्याच्या अंमलबजावणीची तारीख हवी होती अशी अपेक्षा व्यक्त केली. आणि हीच तारीख आज शेतकऱ्यांना मिळाली आहे. स्वतः कृषी मंत्र्यांनी एबीपी माझाशी बोलताना त्याची घोषणा केली आहे. प्राथमिक स्वरूपामध्ये कदाचित उद्या 22 तारखेला दादांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे. या निमित्तानं काही याद्या उद्या काय देता येतील का, यादी जाहीर करता येतील का, हाही प्रयत्न आमचा उद्या चाललेला आहे. पण मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो, शेतकऱ्यांना सांगतो की 30 जुलैपूर्वी ही शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये, कर्ज खात्यामध्ये वर्ग केली जाईल. प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी. आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतोवर उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू. पण या कर्जमाफीसाठी पात्र कोण कोण असेल, कोण कोण याचे लाभार्थी ठरतील आणि किती शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होईल, हे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. 2 लाखांपर्यंतचं कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा सरकारनं केली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत कर्जाचा यासाठी विचार केला जाईल. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चं अनुदान मिळणार आहे. 24 ते 30 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याचा अंदाज व्यक्त होतोय. 2 लाखांपेक्षा अधिकचं कर्ज असेल तर वरचं कर्ज भरल्यावरच ही कर्जमाफी मिळू शकेल. आणि जेव्हा पहिल्यांदा कर्जमाफीची घोषणा झालेली होती तेव्हा 2019 सालच्या कर्जमाफीचे जे लाभार्थी होते त्यांना 50,000चाच लाभ मिळणार होता. म्हणजे त्यांच्यावरती 2 लाखांचं जरी कर्ज असलं तरी त्यांना केवळ 50,000चाच लाभ मिळणार होता. मात्र ही अट सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काढून टाकली. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली आणि त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुद्धा वाढ होणार आहे. पण असं असलं तरी शेतकरी नेत्यांना मात्र त्यातही जरा शंकाच वाटते. जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांची संख्या लाखोच्या संख्येने आहेत. त्यांच्या मनामध्ये एक अन्याय झाल्याची भावना आहे. आपण नियमित कर्ज भरलं ही चूक केली का, अशा प्रकारची भावना या सर्व शेतकऱ्यांमध्ये असणं हे बँकेच्या स्वास्थ्यासाठी आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा चांगलं नाही. आणि म्हणून या शेतकऱ्यांचा पुनर्विचार करावा आणि त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्यावं ही मागणी महाराष्ट्रातले शेतकरी करतायत. त्याचप्रमाणे ज्या कर्जमाफ्या आतापर्यंत झाल्या त्यात वेळोवेळी जे शेतकरी वंचित राहिले त्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ देण्याची आवश्यकता आहे. पहिली यादी जाहीर होत असताना या 2 मागण्यांचा विचार राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे, त्यांनी तो करावा. आणि एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारने एक गुड न्यूज किंवा एक प्रकारे दिलासा दिलेला असला तरी दुसरीकडे सुद्धा शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी सरकारी पातळीवरती कसे प्रयत्न सुरू आहेत त्याची बातमी आपण बघूया. शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवरती नाशिक कृषी विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय. जिल्ह्यातल्या एकूण 15 तालुक्यांमध्ये कृषी विभागानं कृषी सेवा केंद्रांवरती धडक कारवाई केली. बोगस खतं, बियाणं आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या
कृषी सेवा केंद्रांवरती मोठी कारवाई झाली आहे. शेतकऱ्यांकडनं प्राप्त झालेल्या तक्रारींनंतर नाशिकमधल्या कृषी विभागाच्या भरारी पथकांकडनं अनेक ठिकाणी धाडी पडल्या. एप्रिल ते जुलै महिन्याच्या 15व्यापर्यंत कृषी खात्यानं 266 कृषी सेवा केंद्रांवरती कारवाया केल्या. 108 कृषी केंद्रांना ताकीद दिली आणि नोटिसा बजावल्या गेल्या. 112 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित झाले, तर 42 कृषी सेवा केंद्रांचे परवाने थेट रद्द करण्यात आले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे कृषी विभागाकडनं 4 कृषी सेवा केंद्रांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. नाशिकच्या दिंडोरी, निफाड, येवला, इगतपुरी, सुरगाणा या तालुक्यांमध्ये ही मोठी कारवाई पाहायला मिळते. साधारणतः आपल्याला माहिती आहे की एकूण तक्रारी संख्या ही 11,584 एवढ्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. आणि त्यामध्ये तालुका तक्रार निवारण समिती ही पाहणी साधारणतः 8,292 ठिकाणची पाहणी केली. आणि सोयाबीन पिकाच्या बाबतीमध्ये 7,422 ठिकाणचे नमुने हे आम्ही घेतले. आणि 7,422 नमुने जे घेतले त्यामध्ये 763 बियाणे हे प्रमाणित आम्हाला आढळून आलेले आहेत. आणि त्यामुळे निश्चित प्रकारे आम्ही ज्या बाबतीप्रमाणे ज्या कंपन्या झाल्या त्यांच्यावरती FIR दाखल केले, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा आम्ही. तर बोगस बियाणांच्या विरोधात सुद्धा कृषी खातं आक्रमक झालंय. कृषी खात्याकडनं कारवाईला सुरुवात झाली आहे. पण या सगळ्या बाबतीत बियाणं कंपन्यांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा पाहूया. आणि कृषी विभागाला माझी एक विनंती आहे की याची जी चौकशी होईल, जी समिती आहे त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोन लक्षात ठेवून चौकशी करावी. त्यावेळी त्या पेरणीच्या वेळी नेमकं त्यावेळी किती पाऊस झाला होता, जमीन कशी आहे, तिथे ओलावा होता का, त्याच लॉटमधील इतर ठिकाणचं बियाण्याची उगम बरोबर झाली का, कृषी विभागाच्या तज्ज्ञासोबत कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञाचा आणि कंपनीच्या माणसाचा सुद्धा समावेश शासनाने केलेला आहे. या सगळ्यांनी या सर्व बाबीचा विचार करून खरोखर बियाणाचा दोष आहे का इतर काही दोष आहे असा निष्कर्ष काढावा अशीच माझी विनंती आहे.